स्टुडंट, मी प्राध्यापक पी बी पाटील, असिस्टंट टीचर श्रीमती कुसुमताई राजाराम बापू पाटील, कन्या महाविद्यालय इस्लामपूर, सब्जेक्ट केमिस्ट्री. विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 12वीमध्ये केमिस्ट्री विषयातील 10 नंबरचं युनिट हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज या युनिटला सुरुवात करणार आहोत. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ हायड्रोकार्बन्स असंही याला संबोधलं जातं. हायड्रोकार्बन्स या विषयाचा अभ्यास आपण इयत्ता 11वीत केलेला आहे. हायड्रोकार्बन्स म्हणजे काय, त्याचं क्लासिफिकेशन कसं होतं, त्याचे प्रिपरेशन मेथड काय आहेत, त्याचे यूज काय होतात, त्याचा सर्व अभ्यास आपण इयत्ता 11वीत केलेला आहे. आज आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ हायड्रोकार्बन्स याला सुरुवात करतोय, पण थोडासा भाग आपल्याला हायड्रोकार्बन्सचा माहीत असणं आवश्यक आहे. हायड्रोकार्बन्सपासूनच आपण हॅलोजनचे डेरिव्हेटिव्ह तयार करणार आहोत. म्हणून सुरुवातीला आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन्सचा थोडासा भाग म्हणजेच हायड्रोकार्बन्स याविषयी अभ्यास करणार आहोत. हायड्रोकार्बन्सचा अभ्यास झाल्यानंतर मग आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हला सुरुवात करणार आहोत. म्हणून सुरुवातीला हायड्रोकार्बन्स म्हणजे काय आणि हायड्रोकार्बन्सचं क्लासिफिकेशन कसं होतं याचा थोडासा अभ्यास करूया, थोडीशी रिव्हिजन घेऊया. हायड्रोकार्बन्स नावातच आहे बघा, हायड्रोजन प्लस कार्बन. ऑर्गॅनिक कंपाऊंडचा अतिशय महत्त्वाचा असा हा फंक्शन ग्रुप आहे. द कंपाऊंड विच कंटेन कार्बन अँड हायड्रोजन. कार्बन अँड हायड्रोजन, ज्या कंपाऊंडमध्ये फक्त कार्बन आणि हायड्रोजन हे दोनच इलेमेंट प्रेझेंट असतात त्याला म्हणतो आपण हायड्रोकार्बन्स. याचे एक्झाम्पल आहे CH4 म्हणजे मिथेन, C2H6 इथेन की ज्यामध्ये फक्त कार्बन आणि हायड्रोजन दोन इलेमेंट आहेत. बेन्झीन C6H6 ज्याच्यामध्येही कार्बन आणि हायड्रोजन असे दोनच इलेमेंट प्रेझेंट आहेत. डेफिनेशन अशी होते, कंपाऊंड विच कंटेन कार्बन अँड हायड्रोजन आर कॉल्ड ॲज हायड्रोकार्बन्स. मग हायड्रोकार्बनचं क्लासिफिकेशन एकूण 2 भागात होतं क्लासिफिकेशन. त्याचा जो पहिला भाग आहे की ज्याचा अभ्यास आपण 11वीत केलेला आहे. तो फर्स्ट पार्ट की ज्याला म्हणतोय आपण ओपन चेन हायड्रोकार्बन्स. ज्या हायड्रोकार्बनचं स्ट्रक्चर, ज्याचं स्केलेटन हे ओपन चेन टाईप म्हणजे ज्याचं स्ट्रक्चर लिहित असताना ते एकतरी स्ट्रेट चेन असं असतं किंवा ते ब्रँच चेन म्हणजे ज्याची कोणतीही सायकल किंवा रिंग पूर्ण होत नाही. ओपन चेन किंवा दुसरं नाव आहे असायकलिक. सायकल टाईप स्ट्रक्चर नसलेलं, रिंग टाईप स्ट्रक्चर नसलेलं इट इज ओपन चेन असायक्लिक. आणि महत्त्वाचा शब्द वापरतात तो म्हणजे ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स. द कंपाऊंड whose structure is like open chain acyclic, that is called as open chain hydrocarbons. याच्या बरोबर विरुद्ध दुसरा भाग येतोय त्याला म्हणतोय आपण क्लोज चेन. जर आपण बेन्झीनचं स्ट्रक्चर काढलं तर बेन्झीनमध्ये 6 कार्बन ॲटम्स आहेत. जे 6 कार्बन ॲटम एकमेकाला जोडल्यामुळं एक सायकल किंवा एक रिंग पूर्ण झाली. त्याला म्हणतो आपण क्लोज चेन किंवा सायकलिक किंवा रिंग हायड्रोकार्बन्स. ज्या कंपाऊंडचं स्ट्रक्चर लिहित असताना सगळे कार्बन ॲटम एकमेकाला जोडल्यानंतर एक क्लोज चेन, एक सायकलिक किंवा रिंग टाईप कंपाऊंड तयार होतं. त्याला म्हणतो आपण क्लोज चेन सायकलिक ऑर रिंग कंपाऊंड. बेन्झीन आहे, नॅफ्थॅलिन आहे, मिथिल बेन्झीन आहे,
सायक्लोब्युटेन आहेत, सायक्लोपेंटेन कंपाऊंड, हे सर्व जे कंपाऊंड आहेत ते या भागात येतात. आता आपण पहिल्या भागाचं क्लासिफिकेशन बघूया. ओपन चेन कंपाऊंड्स. ओपन चेन कंपाऊंडचे परत दोन भाग पडतात. ते दोन भाग म्हणजे त्याचा फर्स्ट पार्ट येतोय त्याला म्हणतोय आपण ॲलिफॅटिक. त्यानंतर दोन भाग येतात. त्यातला फर्स्ट आहे सॅच्युरेटेड ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स. सॅच्युरेटेड याचा अर्थ असा आहे ज्याच्यामध्ये दुसऱ्या कुठल्याही ॲटमची ॲडिशन होऊ शकत नाही आहे. फुलफिलमेंट ऑफ ऑल कार्बन ॲटम्स. म्हणजे त्याचं एक्झाम्पल येतं अल्केन. अल्केन जर लिहिलं आपण CH3 CH2 CH3. प्रोपेन कंपाऊंड काढले की ज्या प्रोपेनमध्ये सगळे कार्बन ॲटम हे एकमेकाला सिंगल बॉन्ड जोडले. कार्बनच्या चारही व्हॅलन्सी पूर्ण आहेत आणि चारही व्हॅलन्सी सिंगल बॉन्ड पूर्ण आहेत. त्यामुळं नो फर्दर ॲडिशन टेक्स प्लेस ॲज वेल ॲज ऑल कार्बन ॲटम्स आर जॉईन टुगेदर बाय सिंगल बॉन्ड आर कॉल्ड ॲज सॅच्युरेटेड. दॅट इज अल्केन. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन असंख्य एक्झाम्पल याचे आहेत. दॅट इज कॉल्ड ॲज सॅच्युरेटेड ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स. आणि याचा दुसरा जो भाग आहे त्याला म्हणतो आपण अनसॅच्युरेटेड. अनसॅच्युरेटेड. आता अनसॅच्युरेटेडमध्ये ज्याच्यामध्ये मल्टिपल बॉन्ड प्रेझेंट असतात. मल्टिपल म्हणजे मग डबल बॉन्ड असेल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल. मल्टिपल बॉन्ड नुसार याचे दोन भाग पडतात. त्यातला पहिला भाग आहे त्याला म्हणतो आपण अल्कीन. अल्कीन ज्या कंपाऊंडमध्ये दोन कार्बन ॲटम एकमेकाला जॉईन करत असताना डबल बॉन्ड प्रेझेंट आलेला आहे. एक्झाम्पल लिहितोय आपण इथं CH3 CH डबल बॉन्ड CH2. हे जे दोन कार्बन जोडले एकमेकाला डबल बॉन्ड जोडले. सो वेन at least two carbon atoms are joined together by double bond are called as alkene. दूसरा भाग है तो अल्काइन. ज्यामध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट असतो त्याला म्हणतो आपण अल्काइन. हे जे दोन कार्बन आहेत ज्याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट आहे. सो वेन at least two carbon atoms are joined together by triple bond are called as alkyne. असा पहिला भाग येतो ओपन चेनचा. सॅच्युरेटेड म्हणजे अल्केन, अनसॅच्युरेटेड म्हणजे अल्कीन एक येतो आणि अल्काइन येतो. त्याच्यानंतर पुढचा भाग येतोय क्लोज चेन हायड्रोकार्बन्स. क्लोज चेनमध्ये आपल्याला ज्या कंपाऊंडमध्ये स्ट्रक्चर लिहित असताना एक सायकल रिंग प्रेझेंट असते त्याला म्हणतो आपण क्लोज चेन. त्याचं क्लासिफिकेशन परत सेम दोन भागात होतं. त्यातला पहिला भाग आहे की ज्याला म्हणतो आपण सॅच्युरेटेड क्लोज चेन हायड्रोकार्बन्स. आणि दुसरा भाग येतोय तो म्हणजे अनसॅच्युरेटेड क्लोज चेन हायड्रोकार्बन्स. तर सॅच्युरेटेड क्लोज चेन म्हणजे काय? रिंग कंपाऊंड आहे म्हणजे चेन आहे पण ज्या कंपाऊंडमध्ये सर्व कार्बन ॲटम एकमेकाला जोडत असताना सिंगल बॉन्ड जोडले. फॉर एक्झाम्पल सायक्लोब्युटेन जो लिहितोय मी की ज्या सायक्लोब्युटेनमध्ये चार कार्बन ॲटम्स आहेत. जे चारही कार्बन ॲटम प्रत्येकाला सिंगल बॉन्ड जोडलेले आहेत. ते दाखवताना आपण असे दाखवू शकतो की ज्या सायक्लोब्युटेनमध्ये चारही कार्बन ॲटम प्रत्येकाला सिंगल बॉन्डने जोडलेले आहे. सो वेन रिंग कंपाउंड इन विच all carbon atom are joined together by single bond are called as saturated closed chain hydrocarbons. किंवा याला आपण दुसरं नाव देतो ॲलिसायक्लिक हायड्रोकार्बन्स. सायक्लोब्युटेन, सायक्लोपेंटेन, सायक्लोहेक्सेन असंख्याचे आपण एक्झाम्पल लिहू शकतो. हा सायक्लोब्युटेन लिहिला आहे पण सायक्लोपेंटेन लिहू शकतोय.
सायक्लोहेक्झेन लिहू शकतोय, 6 कार्बन ॲटमची रिंग आहे, सायक्लोपेंटेन आणि सायक्लोहेक्झेन. अशा प्रकारे आपण त्याचे एक्झाम्पल लिहू शकतो. त्यातला पुढचा भाग आहे अनसॅच्युरेटेड क्लोज चेन हायड्रोकार्बन्स. अनसॅच्युरेटेडचे परत 2 भाग होतात. त्यातला पहिला भाग जो आहे त्याला म्हणतो आपण ॲरोमॅटिक. दुसरा भाग आहे त्याला म्हणतो आपण नॉन ॲरोमॅटिक. ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स आणि नॉन ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. तर ॲरोमॅटिक म्हणजे काय? आपल्याला बेन्झीनचं स्ट्रक्चर माहिती आहे. 6 कार्बन ॲटमची रिंग आहे, ज्या 6 कार्बन ॲटममध्ये अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड प्रेझेंट आहेत. द कंपाऊंड whose structure is like a benzene ring. बेन्झीन टाइप स्ट्रक्चर ज्याचं प्रेझेंट आहे, की जे स्ट्रक्चर अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड प्रेझेंट आहेत आणि ज्याच्या फुकेल नुसार ते सर्व प्रॉपर्टी दाखवतं, अशाला म्हणतो आपण ॲरोमॅटिक. बेन्झीन आहे, त्याच्यामध्ये नॅफ्थॅलिन आहे की ज्यामध्ये 2 बेन्झीन रिंग आहेत, किंवा आपण मिथिल बेन्झीन लिहू शकतो ज्याला तुम्ही टोलिन म्हणताय, ज्याच्यामध्ये बेन्झीनची रिंग आहे ॲज वेल ॲज दॅट इज कॉल्ड ॲज ॲरोमॅटिक कंपाऊंड, ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. दुसरा जो येतोय तो नॉन ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. तर नॉन ॲरोमॅटिक याचा अर्थ असा होतोय ज्या कंपाऊंडमध्ये रिंग स्ट्रक्चर आहे, मल्टिपल बॉन्ड आहेत, पण 6 कार्बनची बेन्झीन लाईक रिंग प्रेझेंट नाही आहे, अशा कंपाऊंडला आपण म्हणतो नॉन ॲरोमॅटिक कंपाऊंड. एक्झाम्पल आहे सायक्लो, हेप्टा, ट्रायइन. सायक्लो म्हणजे सायक्लिक कंपाऊंड आहे, हेप्टा म्हणजे 7 कार्बन ॲटम प्रेझेंट आहेत, म्हणजे 7 कार्बन ॲटम एकमेकाला अटॅच केलेले आहेत. जे 7 कार्बन ॲटम अटॅच केल्यानंतर त्याच्यामध्ये मल्टिपल बॉन्ड प्रेझेंट आहेत, पण हे जे 7 कार्बन ॲटम्स आहेत, जे 7 कार्बन ॲटम्स त्यातले काही कार्बन ॲटम मल्टिपल बॉन्ड आहेत, पण हे जे 2 कार्बन आहेत की ज्यामध्ये सिंगल बॉन्ड जोडलेले आहेत, अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड नाही आहे, इथं अजून बेन्झीन लाईक शेप नाही आहे, याला म्हणतो आपण सायक्लो हेप्टा ट्रायइन. सायक्लिक कंपाऊंड म्हणून सायक्लो म्हणतोय, 7 कार्बन म्हणून हेप्टा म्हणतोय, आणि 3 डबल बॉन्ड आहे म्हणून ट्रायइन म्हणतोय. हे नॉन ॲरोमॅटिक कंपाऊंडचे एक्झाम्पल आहे. हा बराचसा भाग आपण इथं 11वी शिकलोय. प्रत्येक कंपाऊंड म्हणजे काय, त्याची डेफिनेशन, त्याचं क्लासिफिकेशन, त्यांच्या प्रिपरेशन मेथड्स काय आहेत, त्यांची युजेस काय आहेत, हा सर्व अभ्यास आपण 11वीत केला आहे. आता हे जे हायड्रोकार्बन्स आहेत, या हायड्रोकार्बन्सचा वापर करायचा आहे आणि हॅलोजन कंपाऊंड प्रिपेअर करायचे आहे. म्हणून आपण रिव्हिजनमध्ये हायड्रोकार्बन्स, द कंपाऊंड विच कंटेन हायड्रोजन अँड कार्बन बोथ, कोणते 2 एलिमेंट्स, 2च एलिमेंट असतात, त्याचे असंख्य ॲटम्स असतात, त्याला म्हणतो हायड्रोकार्बन्स. अतिशय महत्त्वाचा फंक्शन ग्रुप आहे. त्याचं डिवायडेशन होतं 2 भागात. त्याचा पहिला भाग आहे ओपन चेन, असायक्लिक किंवा ॲलिफॅटिक. ओपन चेन याचा अर्थ कंपाऊंडचं स्ट्रक्चर स्ट्रेट चेनमध्ये असतं किंवा ब्रँच चेन असतं, पण सायक्लिक पूर्ण होत नाही. स्केलेटन एक तर स्ट्रेट चेनमध्ये येऊ शकतं, ऑल कार्बन ॲटम्स लाईन सिंगल प्लेन असं येऊ शकतं, किंवा त्याला आयसो ब्रँच येऊ शकते, किंवा त्याला न्यू ब्रँच येऊ शकतात, पण एक सायकल पूर्ण होत नाही आहे, अशाला म्हणतो आपण ओपन चेन, असायक्लिक, ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स. की ज्याचे 2 भागात डिवायडेशन होतं. पहिला भाग आहे सॅच्युरेटेड, नो फर्दर ॲडिशन टेक्स प्लेस, त्याच्यामध्ये ॲडिशन होत नाही, म्हणजे सर्व कार्बन ॲटम हे त्याच्या 4 व्हॅलन्सीने पूर्ण असतात, आणि महत्त्वाचं आहे त्यामधले सगळे कार्बन ॲटम हे जॉईन होत असताना सिंगल बॉन्डने जोडले जातात. दॅट इज सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. त्याचं एक्झाम्पल आहे अल्केन्स. ऑल अल्केन्स आर सॅच्युरेटेड, दे डू नॉट शो द ॲडिशन रिॲक्शन. दुसरा भाग येतोय अनसॅच्युरेटेड, मल्टिपल बॉन्ड प्रेझेंट असतात, कमीत कमी 2 कार्बन ॲटम्स, एक तर डबल बॉन्ड असेल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल, याने हे अटॅच केले जातात. मग डबल बॉन्ड असेल तर म्हणतो आपण अल्किन. वेन
at least two carbon atoms are joined together by double bond are called as alkene, and when at least two carbon atoms are attached by triple bond are called as alkynes. These are unsaturated, ज्यामध्ये ॲडिशन होऊ शकते. इट इज कॉल्ड एज अनसॅच्युरेटेड. पहिला भाग ओपन चेन, सॅच्युरेटेड त्यामध्ये अल्केन, अनसॅच्युरेटेड त्यामध्ये अल्केन आणि अल्काइन्स. दुसरा भाग जो येतोय तो क्लोज चेन. चेन क्लोज होते म्हणजे कार्बन ॲटमचे एक सायकल पूर्ण होते किंवा त्याला आपण रिंग पूर्ण होते असं म्हणतो. सो क्लोज चेन सायकलिक ऑर रिंग कंपाऊंड. त्याचे दोन भाग सॅच्युरेटेड म्हणजे ज्याच्यामध्ये ॲडिशन होत नाही, याचा अर्थ सगळे कार्बन ॲटम हे 4 व्हॅलन्सीने पूर्ण आहेत आणि सगळे कार्बन हे सिंगल बॉन्डनं जोडलेले आहेत. सो ऑल कार्बन ॲटम्स आर जॉईन टुगेदर बाय सिंगल बॉन्ड्स इन ए रिंग आर कॉल्ड एज सॅच्युरेटेड ऑर ॲलिसायक्लिक असे संबोधतो आपण. मग आहे सायक्लोब्युटेन दाखवू शकतो, सायक्लोपेंटेन, सायक्लोहेक्झेन असे जे कंपाऊंड आहेत त्याला म्हणतो आपण ॲलिसायक्लिक हायड्रोकार्बन्स. नंतर दुसरा भाग आहे अनसॅच्युरेटेड म्हणजे मल्टिपल बॉन्ड आहेत, सायक्लिक कंपाऊंड आहे आणि मल्टिपल बॉन्ड आहेत. मग त्यामध्ये ॲरोमॅटिक हा एक भाग येतोय आणि दुसरा नॉन ॲरोमॅटिक. ॲरोमॅटिक म्हणजे त्याला दुसरं नाव आहे अरिन्स. ॲरोमॅटिक किंवा अरिन्स या नावाने संबोधला जातोय. वेन a ring compound contains or shows benzene like structure, alternate single double bonds are called as aromatic compounds. बेन्झीन आहे, नॅफ्थॅलिन आहे, मिथिल बेन्झीन किंवा त्याला टोलिन म्हणतोय आपण, हे कंपाऊंड त्यामध्ये येतात. त्याला अरिन्स या नावाने ओळखलं जातं. दुसरं आहे नॉन ॲरोमॅटिक. रिंग कंपाऊंड आहे पण 6 कार्बन ॲटमची म्हणजेच बेन्झीन सारखी त्याच्यामध्ये रिंग नसते. absence of benzene ring, absence of alternate single double bond is called as non aromatic hydrocarbons. म्हणजे हायड्रोकार्बन्सचा क्लासिफिकेशन आपण बघितलं. मी ह्या हायड्रोकार्बन्सचा वापर करायचा आहे आणि हॅलोजनचे कंपाऊंड तयार करायचे आहेत. पहिल्या भागामध्ये आपण हायड्रोकार्बन्स आणि त्याचं क्लासिफिकेशन हा बघितलेला आहे. पुढच्या भागामध्ये आपण मग ह्या हायड्रोकार्बन्सचा वापर करायचा आहे आणि त्याचे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह तयार करायचे आहेत. म्हणजे जर आपण अल्केनचा वापर केला असेल आणि अल्केन्सपासून कंपाऊंड तयार केला असेल तर आपण हॅलो अल्केन म्हणू शकतो. अल्किनपासून केला असेल तर हॅलो अल्किन म्हणू शकतो. अल्काइन्सपासून केला असेल हॅलो अल्काइन्स असं म्हणतो. अरिन्सपासून केला असेल किंवा ॲरोमॅटिक कंपाऊंडपासून केला असेल त्याला आपण हॅलो अरिन्स असं म्हणतो. पुढच्या भागामध्ये आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन्स म्हणजे काय, त्याची डेफिनेशन आणि हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन्सचं क्लासिफिकेशन कसं होतं, कशा प्रकारे त्याचं डिवायडेशन केलं जातं, कोणते कंपाऊंड तयार केले जातात या सर्वाचा अभ्यास करणार आहोत. थँक्यू.